हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स 2026साठी अर्ज कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. जरी तुम्ही नवीन कॅन्डिडेट असाल किंवा तुमची ऑलरेडी प्रोफाईल असेल, सर्वांसाठी हा एकच व्हिडिओ कॉमन असेल आणि यामध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील ते देखील क्लिअर होतील रिगार्डिंग फॉर्म फिलिंग. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, कुठल्याही MPSCच्या परीक्षेला अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे MPSCची प्रोफाईल असायला हवी. मग ही प्रोफाईल बनवण्यासाठी आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही तुमची प्रोफाईल तयार करू शकतात. त्यानंतरच तुम्हाला कुठल्याही फॉर्मसाठी अप्लाय करता येतं. आधी ज्यांना फॉर्म भरायचं असेल त्यांच्यासाठी आपण काय प्रोसेस आहे ते बघूया. त्यानंतर ज्यांचं ऑलरेडी अकाउंट आहे त्यांच्यासाठी बघूया. बघा, ज्यांना नव्याने फॉर्म भरायचा आहे, म्हणजेच ज्यांनी आधी कुठलीही MPSCची परीक्षा दिली नाही, त्यांचं अकाउंट देखील नाही MPSCच्या वेबसाईटला, त्यांच्यासाठी काय प्रोसेस आहे ते आपण बघूया. बघा, अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथमतः mpsconline.gov.in/candidate या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे होम आणि लॉग इनचे 2 बटन दिसतील. जर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल, पहिल्यांदाच फॉर्म भरत असाल तर न्यू युजर रजिस्ट्रेशन इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकतात. अगदी 2 स्टेप्स आहेत फक्त. आणि ईमेल ID टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आणि गेट OTPच्या बटनावर क्लिक करून तुमच्या मोबाईलला आणि ईमेलला जो OTP येईल तो इथे OTP टाकून व्हेरीफाय OTPच्या बटनावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा MPSC वेबसाईटला जो पासवर्ड वापरला जाईल तो टाकायचा आहे. पासवर्ड 2 वेळा टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड स्ट्रेंथ दिसेल, तर ती ग्रीन दिसेल. त्यानंतर तुमची जन्मतारीख इथे टाकायची. जन्मतारीख टाकून झाल्यानंतर बघा इथे काही क्वेश्चन्स आहेत की ज्याची तुम्हाला उत्तर द्यायची आहेत, जेणेकरून तुम्ही जर हा पासवर्ड विसरला किंवा काही विसरले तर तुम्हाला ते रिकवर करता येईल. जसं की तुमचं चाइल्डहुड निकनेम काय होतं, त्यानंतर फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड कोण होता, इथे काही जर तुम्ही टाकलं तरी चालतं, पण ते लक्षात ठेवायचं की आपण काय टाकलं होतं, जेणेकरून पुढे ते कामात येईल. अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. मग रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करून इथे तुम्ही जो मोबाईल नंबर किंवा ईमेल टाकलेला आहे त्याचं तो नंबर टाकून तुम्हाला पासवर्ड टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर फर्स्ट स्टेप इज तुमची प्रोफाईल क्रिएट करणे. मग हे प्रोफाईल कशी क्रिएट करायची स्टेप बाय स्टेप आता मी तुम्हाला सांगतो. आधी आपण लॉग इन करूया, त्यानंतर तुम्हाला प्रोफाईल बनवावी लागेल. बघा, जेव्हा तुम्ही ईमेल ID आणि पासवर्ड टाकता तेव्हा तुम्हाला हा कॅप्चा देखील टाकावा लागतो. तो कॅप्चा देखील व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा, आता प्रोफाईल क्रिएशनच्या एकूण स्टेप 6 आहेत. त्यापैकी पहिली स्टेप जी आहे ती पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, दुसरी ॲड्रेस इन्फॉर्मेशन, तिसरी अदर इन्फॉर्मेशन, चौथी क्वालिफिकेशन संबंधित, 5वी एक्सपिरियन्स आणि लास्ट जी आहे ती अपलोड फोटोवर सिग्नेचर. या 5 स्टेप तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतात. त्यानंतर प्रोफाईल लॉक करावी लागते. बघा, आता 1 बाय 1 मी तुम्हाला प्रत्येक जे डिटेल्स आहेत ते समजावून सांगतो. बघा, आधार डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे आहे. तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, असल्यास यस, नसल्यास नो. जनरली सगळ्यांकडे आधार कार्ड असतं, त्यामुळे यस हा ऑप्शन सिलेक्ट करा. इथे तुम्हाला यस सिलेक्ट केल्यानंतर तुमचा आधार नंबर टाकावा लागेल आणि तुमचं नाव जे आहे ते इथे तुम्हाला टाकावं लागेल. हे करून झाल्यानंतर तुमच्या पर्सनल डिटेल तुम्हाला भरायचे आहे. तुमचं सरनेम म्हणजे तुमचं आडनाव, फर्स्ट नेम म्हणजे तुमचं सुरुवातीचं नाव, तुमचं नाव, त्यानंतर मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव, असं तुम्हाला इथे टाकावं लागेल. फुल नेम तुमचं इंग्लिशमध्ये इथे टाका. ॲटोमॅटिकली मराठीमध्ये इथे ते येऊन जाईल फुल नेम देवनागरीमध्ये. त्यानंतर मदर्स नेम टाकायचं आहे खाली. तुमची डेट ऑफ बर्थ ऑलरेडी फिल झालेली येईल. जेंडर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. मोबाईल नंबर ऑलरेडी फिल झालेला येईल. ईमेल ID देखील ऑलरेडी येईल. मॅरिटल स्टेटस तुमचं काय आहे, मॅरिड अनमॅरिड, तर ते इथे सिलेक्ट करायचं. नॅशनॅलिटी इंडियन टाकायची. मदर टंग मराठी टाकायची. त्यानंतर जो ऑप्शन आहे वेदर युअर नेम इज चेंज अपडेटेड आफ्टर 10th ऑर इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन ऑर आफ्टर मॅरेज, म्हणजेच हे महिलांच्या बाबतीत असेल बघा, की महिलांच्या बाबतीमध्ये लग्न झाल्यानंतर त्यांचं नाव चेंज केलं जातं डॉक्युमेंट्सवरती. तर तुमचं जर चेंज केलं असेल तशा प्रकारे तर तुम्हाला यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. बघा, जर तुम्ही यस केलं तर तुमच्या पुढे काही ऑप्शन्स येतात की तुमचं नाव फुल नेम इन इंग्लिश म्हणजे जे चेंज झालेलं आहे ते तुम्हाला नाव इथे टाकण्यासाठी, तर जे चेंज झालेलं आहे ते नाव तुम्हाला इथे टाकण्यासाठी ऑप्शन येतो. आपल्या कंडिशनमध्ये इथे नो आहे, त्यामुळे आपण नो करूया. आणि इथे जर नेम चेंज झालेलं असेल तुमचं तर तुमच्याकडे त्या संबंधीचं सर्टिफिकेट असायला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही प्रिलिमला जाता तेव्हा तुमच्या आधार कार्डवरील नाव जर तुमच्या नावापेक्षा वेगळं असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट सादर करावं लागतं. सो ज्यांच्याकडे ते मॅरेज सर्टिफिकेट असेल त्यांनी ते घेऊनच प्रिलिमला जायचं आहे आणि इथे हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही मराठी लिहू, वाचू आणि बोलू शकतात का हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सर्वांनी हे यस करायचं. त्यानंतर इथे फिजिकल मेजरमेंटचा एक
ऑप्शन तुम्हाला दिसतो, त्यामध्ये तुम्हाला हाईट, वेट, चेस्ट आणि चेस्ट फुगवल्यानंतर किती भरते तर हे सर्व टाकावं लागतं. फिजिकल मेजरमेंट झाल्यानंतर तुम्हाला इथे कास्ट किंवा कॅटेगरी डिटेल्स भरावे लागतात, ज्यामध्ये तुमची कॅटेगरी मेन्शन करावी लागते आणि तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का ते मेन्शन करावं लागतं. बघा, कॅटेगरी जर तुमची SC ST असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियरच्या डिटेल्स भरावे लागणार नाहीत. कॅटेगरी सिलेक्ट करा, इथे कॅटेगरी जिथे असेल तुमची ती करा. बघा, इथे कॅटेगरी जर तुम्ही अनरिझर्व सिलेक्ट केली तर तुम्हाला इथे काहीही टाकण्याचे ऑप्शन्स येत नाहीत. आणि जर तुम्ही कॅटेगरी तुमची जी असेल समजा ती सिलेक्ट केली, आपण OBC करून बघूया, तेव्हा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर, इश्युइंग डिस्ट्रिक्ट आणि त्याची डेट टाकावी लागते इश्यू करण्याची. आणि नॉन क्रिमिलियर देखील इथे टाकावं लागतं. नॉन क्रिमिलियर आहे का असेल तर यस, नसेल तर नो. आणि तिथे सर्टिफिकेट नंबर आणि इश्यू केल्याची डेट तुम्हाला टाकावी लागते. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का हे देखील तुम्हाला इथे ऑप्शन येतो. सो ज्यांची जी कॅटेगरी असेल त्यांनी तीच भरा. आयोगाने स्ट्रिक्टली मेन्शन केलेलं आहे की जरी ओपन कॅटेगरीच्या जागा आल्या किंवा तुमच्या कॅटेगरीला जागा नसल्या तरी तुम्ही तुमच्याच कॅटेगरीतून अर्ज करायला पाहिजे. त्यामुळे जी तुमची कॅटेगरी असेल तीच तुम्ही इथे ठेवायची आहे. त्यानंतर पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी डिटेल्स इथे टाकायचे आहे तुम्हाला. तर तुमच्याकडे डिसेबिलिटी आहे का, म्हणजे तुम्ही डिसेबल आहात का, विकलांग आहात का, दिव्यांग आहात का, हे तुम्हाला इथे यस ऑर नो करावं लागेल. जर तुम्ही यस कराल तर तुमच्या पुढे काही ऑप्शन्स येतात. कॅटेगरी कोणती आहे, सब कॅटेगरी कोणती आहे, किती टक्के तुम्ही दिव्यांग आहात आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेटचा टाईप कोणता आहे, हे सर्व तुम्हाला टाकावं लागतं. काही डिटेल ज्या आहेत त्याच फक्त महत्त्वाच्या असतात, ज्यांना स्टार आहे. बाकी तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर स्पोर्ट डिटेल्स तुम्हाला इथे भरावे लागतात. स्पोर्ट पर्सन तुम्ही आहात का आणि एक सर्व्हिसमॅन आहात का, महाराष्ट्राचे एम्प्लॉय आहात का, हे तुमचं जे रिअल माहिती असेल तीच टाका. डोमेसाईल डिटेल्स तुम्हाला इथे भरावे लागतात. आर यू डोमेसाइल्ड इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर इथे तुम्हाला यस ऑर नो करावं लागेल. यस असेल तर तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर सर्टिफिकेट नंबर आणि इश्युइंग डेट वगैरे तुम्हाला इथे टाकावी लागेल. ॲडिशनल रिझर्वेशन कुठलं तुम्हाला हवं आहे का, तर इथे यस ऑर नो तुम्ही करू शकतात. यस केलं तर तुम्हाला प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड आणि ग्रॅज्युएशन पार्ट टाईम एम्प्लॉई सारखे ऑप्शन्स येतात. हे ग्रुप सीला खूप कामाचे असतात, त्यामुळे हे काळजीपूर्वक भरा. नसेल तर नो. ऑर्फन डिटेल्स, तुम्ही ऑर्फन असाल तर यस करा, नसेल तर नो करा. आणि ऑर्फनचा टाईप वगैरे तुम्हाला इथे विचारतात, ते टाईप्स वगैरे तुम्हाला माहीत असतील जे ऑर्फन असतील त्यांना, तर ते टाकून इथे सर्टिफिकेट नंबर टाकून सेव्ह डिटेल्स करायचे आहेत. सेव्ह केल्यानंतर इथे पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला स्टेप नंबर 2ला जायचं आहे, जी की ॲड्रेस इन्फॉर्मेशनची आहे. इथे तुम्हाला तुमचा परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस टाकायचा आहे. परमनंट ॲड्रेस म्हणजे जो तुमचा नेहमीचा ॲड्रेस आहे तो, आणि सध्या राहत असलेला म्हणजे करस्पॉन्डन्स ॲड्रेस. दोघं सेम असेल तर इथे एक सेम ॲज अबावचा ऑप्शन आहे तो टाकायचा. आता ॲड्रेस टाकणे यामध्ये काही नवीन सांगण्याची गरज नाही. जे काही दिलेलं आहे ते फक्त टाका आणि सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर अदर इन्फॉर्मेशनमध्ये जा. तर इथे सर्व ज्या आहेत मित्रांनो दिलेल्या यस नो क्वेश्चन आहेत, तर ते सगळे तुम्हाला नो करायचे आहेत. हे काही केसेस, कोर्ट केसेस किंवा पोलीस संबंधित हे असतात. तुमच्या विरुद्ध कोणती केस फाईल झाली आहे का, MPSCने तुम्हाला डिबार वगैरे केला आहे का, तर हे सर्व नो करा आणि पुढे जा. सेव्ह या बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला काही प्राइजेस, मेडल, स्कॉलरशिप मिळाले आहेत का हे तुम्हाला टाकावं लागतं. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, इंटरेस्ट आहे का तुमचा, हॉबीज कोणत्या आहेत तर त्या तुम्हाला इथे टाकाव्या लागतात. सो हे ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही. टाकायचे असेल तर टाकू शकतात, अदरवाईज स्किप करू शकतात. त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं. सेव्ह केल्यानंतर पुढे तुम्हाला क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशनमध्ये जायचं आहे. क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला इथं SSC, HSC, त्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यानंतर सर्टिफिकेशन्स, अशा प्रकारे सिक्वेन्स ठेवून सर्व काही डिटेल्स टाकावे लागतात. बघा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा प्रोफाईल क्रिएट करत असाल तेव्हा तुमच्यासमोर असा तक्ता येणार नाही. ही ऑलरेडी भरलेली माहिती आहे, त्यामुळे इथे डायरेक्टली येते. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भरत असाल तेव्हा तुमच्या पुढे खालीलप्रमाणे येणार आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा प्रोफाईल क्रिएट करत असाल तेव्हा तुमच्यासमोर फक्त अशा प्रकारचा हा चार्ट येणार आहे. इथे तुम्हाला क्वालिफिकेशन टाईप पहिल्यांदा SSC करायचं. त्यानंतर सगळं हे सिलेक्ट करायचं, क्वालिफिकेशन काय आहे, नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स. जेव्हा MPSCला विचारण्यात आले होते, मी हेल्पलाईनला कॉल केला होता तेव्हा त्यांनी 12 टाकण्याचे सांगितले होते, 10वीला देखील आणि 12वीला देखील. ग्रॅज्युएशनचे देखील पर इयर 12 पकडून तुम्ही टाकायचे आहे. पर्सेंटेज, CGP इथे टाकायचा व्यवस्थित. SSC टाकून झाल्यानंतर HSC टाका. HSC झाल्यानंतर ग्रॅज्युएशन टाका. शेवटच्या वर्षाला जे असतील त्यांनी ॲपियर टाका, म्हणजे त्यांना डेट्स वगैरे टाकण्याच्या गरज पडणार नाहीत पास होण्याच्या. आणि ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनचे डिटेल भरा. ज्यांचं MSCIT झालं असेल त्यांनी ते देखील मेन्शन करा. इथे MSCIT जर टाकायचं असेल तर इथे तुम्हाला सर्टिफिकेशन्स टाकावे लागतील आणि तिथे सर्टिफिकेशनमध्ये इथे MSCIT तुम्हाला शोधावं लागेल. सो इथे तुम्ही ते टाकू शकतात. त्यानंतर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असतील किंवा तुम्ही ॲपियर असाल तर तुम्ही ते सर्टिफिकेशन्स टाकायचे आहेत.
त्यामध्ये तुम्हाला हे तिघही तुम्ही टाकू शकतात झालेले असेल तर, आणि नसेल तर यापैकी जे झालेलं आहे तेच टाकायचं. सर्टिफिकेशन GCC TBC 30 वर्ड्स पर मिनिट 40 आणि मराठी 30. बघा आता मी तुम्हाला एक डिटेल जी आहे ती एडिट करून दाखवतो ग्रॅज्युएशनची. सो बघा आता ग्रॅज्युएशनचं टाकताना काय करायचं, नेम ऑफ क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट तुमचं काय आहे, तर ते जे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल ते तुम्हाला इथे टाकावं लागेल. आपल्या केसमध्ये BCom आहे इथे, सो आपण BCom टाकून कॉमर्स इथे सिलेक्ट करूया. स्टेट जे आहे ते स्टेट टाकायचं. स्टेट टाकल्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी इथे सिलेक्ट करायची. युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस पास आहे की नाही ते टाकायचं. क्वालिफिकेशन कंप्लीट कधी झालं त्याची डेट तुमच्या मार्कशीटला असते 3rd इयरच्या खाली, तर ती टाकायची इथे. क्वालिफिकेशन कंप्लीट झाल्याची तारीख टाकून इथे नंबर ऑफ अटेम्प्ट्स 1 टाकायचं आहे तुमच्या केसमध्ये, जर एकाच अटेम्प्टमध्ये तुम्ही सर्व पास केलं असेल तर. अदरवाईज इथे तुम्ही जास्त देखील टाकू शकतात जर जास्त तुम्हाला वर्ष लागले असतील तर. पर्सेंटेज किंवा CGP इथे टाकायचे आहे. सो पर्सेंटेज किंवा CGP आपण इथे टाकू शकतो. नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स तुमच्या ग्रॅज्युएशनला किती वर्ष होती त्यानुसार व्यवस्थित हे टाका. बरोबर, एका वर्षाला 12 महिने पकडून चालायचं आणि इथे टाकायचं. क्लास और ग्रेड या डिटेल्स टाकणे एवढं कंपल्सरी नाही जरी टाकलं तरी चालेल. आणि अपडेट म्हणायचं. अपडेट झाल्यानंतर बघा रेकॉर्ड सेव्ह होतात इथे आणि तुमचं डिटेल जे आहे ते इथे तुम्हाला दिसायला लागतात. यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आणि कन्फर्म करायचं, म्हणजे तुमच्या सर्व ज्या क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत त्या सेव्ह होतील. त्यानंतर तुम्हाला स्टेप नंबर 5ला जायचं आहे. एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन. इथे तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर यस, नसेल तर नो. व्हॅलिड एक्सपिरियन्स असला पाहिजे. असेल तर तुम्हाला इथे सर्व डिटेल्स टाकण्यासाठी काही मेनूज पॉपअप होतील. नसेल तर नो करा आणि सेव्ह या बटनावर क्लिक करा. त्यानंतर लास्ट स्टेप आहे तुमची फोटो आणि सही अपलोड करण्याची. तुम्ही इमेजेस अपलोड करणार आहात तर त्यातील जो तुमचा इमेज असेल त्याची फाईल साईज 50 KB पेक्षा जास्त नसावी, म्हणजे 50 KBच्या आतच तो असावा. ओके, अशा प्रकारे तुम्हाला इथे फोटो अपलोड आणि सिग्नेचर अपलोड करून सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह करून झाल्यानंतर इथे हा चेकबॉक्स टिक करा. टिक केल्यानंतर सबमिट अँड लॉक प्रोफाईल करा. सबमिट अँड लॉक प्रोफाईल करण्याआधी सर्व डिटेल्स एकदा तुम्ही व्यवस्थित व्हेरीफाय करू शकता. त्यानंतर सबमिट करा. बघा कॅन्डिडेट प्रोफाईल सबमिट अँड लॉक सक्सेसफुली असं पॉपअप तुम्हाला इथे येईल. तर या सर्व स्टेप झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन येथे यायचं आहे आणि इथे बघा तुम्हाला ॲड दिसेल MPSC गट व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. इथे तुम्ही व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला इथे चेक एलिजिबिलिटी करून इथे तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी अप्लाय करत आहात तिथे टिक करायचं फक्त आणि ॲप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे. ॲप्लाय केल्यानंतर मित्रांनो बेसिकली तिथे तुम्हाला सेंटर टाकावं लागेल की तुम्हाला कुठलं सेंटर हवं आहे पूर्व परीक्षेसाठी. आणि हे सेंटर टाकल्यानंतर पे नाव या बटनावर क्लिक करून SBIचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि पेमेंट करायचं. अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म कम्प्लिटली भरू शकतात. बघा त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही इथे अप्लाय करता तेव्हा तुम्हाला अपलोड और सिलेक्ट अपलोडेड डॉक्युमेंट्सचा एक ऑप्शन येतो. इथे तुम्हाला प्रूफ ऑफ कॅटेगरी आणि प्रूफ ऑफ डोमेसाईल हे टिक करावं लागेल जर तुम्ही ऑलरेडी अपलोड केलं असेल तर. व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंट इथे म्हणता येईल. आणि जर तुम्हाला पुन्हा ते नवीन अपडेटेड अपलोड करायचं असेल तर रिअपलोडचं देखील इथे ऑप्शन आहे. तुम्ही रिअपलोड देखील करू शकता. आणि जे नॉन क्रिमिनल असेल बघा कॅटेगरीसाठी तर ते तुम्हाला 25-26 अथवा 26-27चं अपलोड इथे केलेलं चालणार आहे. ओके, व्हॅलिड असलं पाहिजे फक्त. तुम्हाला व्हॅलिड नॉन क्रिमिनल अपलोड करावं लागेल. नॉन क्रिमिनल अपलोड करण्यासाठी आयोगाच्या सूचनेमध्ये जे दिलेलं आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. तिथे सांगितलेलं आहे की आर्थिक वर्ष 2026मध्ये जाहिरात आल्यामुळे 2025-26चं देखील नॉन क्रिमिनल चालेल आणि 26-27 ते देखील चालेल. म्हणजेच मार्च 2026पर्यंत तुमचं व्हॅलिड असेल नॉन क्रिमिनल ते देखील तुम्ही अपलोड करू शकता. किंवा लेटेस्ट जे आहे ते 27पर्यंत जर असेल तर ते तुम्ही करू शकता. टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. जर लेटेस्ट काढता आलं तर तेच काढून अपलोड करा. त्यानंतर इथे एक्झाम सेंटर सिलेक्ट करून डिक्लेरेशन टिक करून तुमचं लोकेशन टाकून सबमिट अँड पे फीज करून फी पे करायची आहे. फी जी आहे ते ATM कार्डने पे करा, होऊन जाते. फी पे करण्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत, चलन पेमेंट आणि ऑनलाईन पेमेंट. तुम्ही शक्यतो ऑनलाईन पेमेंटच निवडा कारण चलन पेमेंटची प्रोसेस जी खूप लेंदी आहे. ऑनलाईन पेमेंट निवडून इथे SBI किंवा ईज-बज यापैकी कुठलंही तुम्ही एक चेक सिलेक्ट करू शकतात. आपण SBI करूया आणि ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा इथे 2-3 ऑप्शन्स तुम्हाला दिसतात पेमेंट डिटेल्स टाकण्याचे. त्यामध्ये पहिला आहे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, त्यानंतर आहे SBI कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड्स आणि तिसरा आहे इंटरनेट बँकिंग. यापैकी तुम्हाला जो सुटेबल वाटेल तो सिलेक्ट करा. बघा डेबिट आणि क्रेडिट कार्डचा थोडा इझी ऑप्शन्स आहे कारण तिथे तुम्हाला कार्ड नंबर तुमच्या ATMचे टाकून लगेचच पेमेंट करता येतं. सो कार्ड नंबर इथे टाकायचा आहे. बघा कार्ड डिटेल्स टाकून झाल्यानंतर इथं कार्ड व्हेरीफाईड सक्सेसफुली येईल. त्यानंतर तुम्हाला पे नाववर क्लिक करायचं आहे
जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 294 रुपये पे करावे लागतील आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 394 रुपये पे करावे लागतील. त्यानंतर पे नाव या बटनावर क्लिक करा. पे नाव या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP येईल जो की त्या कार्डशी रिलेटेड असेल तर तो OTP टाकायचा. OTP टाकून झाल्यानंतर मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचं. पेमेंट केल्यानंतर बघा इथे तुम्हाला पेमेंट सक्सेसफुलचं असं पॉपअप दिसेल, म्हणजे तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. आणि प्रेस कंटिन्यू अँड गो टू माय अकाउंट इथे तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. कंटिन्यूवर क्लिक करून तुम्ही तुमच्या प्रोफाईलला जाल आणि इथे माय अकाउंटला आल्यानंतर जेव्हा तुम्ही खाली स्क्रॉल कराल तेव्हा तुम्हाला इथे जाहिरातीसाठी फीज पेड दिसेल. ती तुम्ही व्ह्यू करून तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते प्रिंट देखील घेऊ शकतात. फीज पेड दिसलं पाहिजे मित्रांनो, नाहीतर तुमचा फॉर्म भरला गेलेला नाही असं समजायचं. फीज पेडच्या बाजूला व्ह्यूचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा आणि तो फीज रिसिप्ट तुम्ही डाउनलोड देखील करून घेऊ शकतात. तर आता बघा ज्यांचं ऑलरेडी अकाउंट आहे आणि त्यांना काही चेंजेस करून पुन्हा अप्लाय करायचं आहे तर त्यांच्यासाठी स्टेप्स सांगतो. माय अकाउंटमध्ये जाऊन तुम्हाला अपडेट ऑर अनलॉक प्रोफाईल येथे क्लिक करून तेथून जो OTP येईल तो टाकायचा तुमच्या मोबाईल नंबरला किंवा ईमेलला. तो OTP टाकल्यानंतर तुमची प्रोफाईल जी आहे ती अनलॉक होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही जे काही चेंजेस आहे ते करून पुन्हा लॉक करून सेम याच प्रकारे अर्ज करू शकतात. सो आय होप दिस विल बी हेल्पफुल. काही अडचण असल्यास कमेंटमध्ये विचारू शकता. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.